पण मला नेहमी असं वाटतं की चिल्ड्रन वेलफेअर सेंटर हे खरोखर एका शिखरवरती पोहोचली पाहिजे. आणखी मुलं हे जे आहे हे प्रगतीशील झाले पाहिजे. हेच फक्त माझं ध्येय आहे. जे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र सर्वश्रेष्ठ शिक्षक बेस्ट टीचर अवॉर्ड जे मिळाल्यानंतर खरोखर हे मला याचा खूप खूप अभिमान वाटतो. नमस्कार, मी अतुल जैन. आपला आपल्या बातमीत आपला सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. नुकतंच 10वीचं आणि 12वीचं रिझल्ट लागलेला आहे आणि अत्यंत उत्साहात आनंदात हे आपले जे विद्यार्थी आहेत ते जल्लोष आणि आनंद साजरा करतायत. पण या मागे आपण जेव्हा बघितलं असेल तर हे शिक्षण जेव्हा सुरू झालं तेव्हा आपले महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जे ज्ञानाचा दिवा पेटवला त्यानंतर खरं म्हणजे शिक्षणाचं महत्व काय आहे हे आज आपल्याला कळलेलं आहे. आणि त्याच माध्यमातून शिक्षण हे आपल्या आईवडिलांच्या गर्भातून जेव्हा शिकत बाहेर पडतो त्यानंतर आपल्याला खरी गरज लागते ती गुरूंची. आणि ज्या वेळेला आपण पहिलं पाऊल शाळेत ठेवतो त्यानंतर एक ज्ञान आपल्याला मिळतं आणि ते ज्ञान किती महत्वाचं आहे हे आज आपल्याला सांगायची गरज नाही. ज्या पद्धतीने मुलं अभ्यास करतात आणि जेव्हा चांगल्या पद्धतीने मार्क आणतात तेव्हा आपण पाहिलं असेल की 99-99 100% रिझल्ट आज सगळ्या शाळेमध्ये लागतोय. तर अशाच पद्धतीने एका शाळेला आज आपण भेट देणार आहोत. ते आहे वर्सोव्याच्या चिल्ड्रन वेलफेअर सेंटर हायस्कूल या शाळेला आपण भेट देत आहोत. या शाळेचे मुख्य प्राध्यापक म्हणून जे जबाबदारी घेत आहेत ते अजय कौल सर आहेत, ज्यांना आपण सगळे ओळखतो. आणि अजय कौल सर यांची ओळख अशी विशेष देण्याची गरज अशी आहे की ज्या पद्धतीने शिक्षणासाठी ज्यांनी वाहून घेतलंय त्यामध्ये सामाजिक दृष्टिकोनातून सुद्धा त्यांच्याकडे वेगळ्या पद्धतीने पाहिलं जातं. हा विषय महत्वाचा आहे. ह्याच गोष्टी सगळ्या आपण जाणून घेणार आहोत. सर, आपल्याला खूप खूप शुभेच्छा की ज्या पद्धतीने सध्या 10वी-12वीचं रिझल्ट लागलं आणि त्यामध्ये चिल्ड्रन वेलफेअर सेंटरच्या ज्या शाळेमध्ये आपण जे मुख्य प्राध्यापक म्हणून आपण आहात, अत्यंत गर्व तुम्हाला होत असेल की ज्या पद्धतीने गेली वर्षानुवर्ष 1981 पासून आपण ही शाळा मला वाटतं चालवत आहे. आणि अत्यंत अभिमान वाटतं की आपण अनेक विद्यार्थी घडवले आणि आज अनेक शिखरावर पोहोचवले. त्यामध्ये यंदा सुद्धा 2025 साली सुद्धा आपण 99% रिझल्ट आपण या मुलांचा काढलेला आहे आणि आपल्याला गर्व होत असेल तर काय सांगाल याविषयी? नाही, खरोखर मला आनंद होत आहे. कारण दोन्ही जी परीक्षा आहेत, 12वीची परीक्षा HSCचा रिझल्ट लागलाय 99.41%. आणखी जी टॉपर जी मुलगी आहे ती आहे हलाय आनंद, तिला 89% पर्सेंटेज तिने मिळवलेला आहे. त्यानंतर काल SSCचा रिझल्ट लागला. SSCचा रिझल्ट सुद्धा 98.85% आहे. आणखी हायेस्ट स्कोरर आहे तो आहे हैदादे अनस म्हणून. तर मला खरोखर आनंद वाटत आहे. आणखी याचं पूर्ण श्रेय शिक्षकांना, पालकांना आणखी मुलांना जातं. तर ज्या पद्धतीने आपण 1981 पासून शाळेची सुरुवात केली, खरं म्हणजे विचार हा काय होता की ज्ञानाचा दिवा आपण पुढे न्यायचा आणि विद्यार्थी घडवायचे, हा विचार मनात मुळात आला कसा काय? याची प्रेरणा देणारी माझी आई होती. 1981 मध्ये ही शाळेची सुरुवात झाली. आणखी माझी आई हे घरी घरी म्हणजे घरोघरी जाऊन ते ट्युशन देत होते. मला पण ती आवड निर्माण झाली. आणखी फक्त त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही शाळा आपण बघतोय. सर, आज इतकी मोठी शाळा आज आपण उभी केलेली आहे. अनेक विषय त्यामध्ये असतील. त्यामध्ये आपण प्रामुख्याने या शाळेचा उद्देश काय की कशा पद्धतीने मुलं घडून एक चांगलं आपला बेस तयार करावा, काय उद्देश महत्वाचा आपण घेऊन चाललेला आहात? शिक्षण व्यतिरिक्त जे मला महत्वाचं वाटतं ते मुलांमध्ये व्हॅल्यू एज्युकेशन याची आज खूप गरज आहे. आणखी व्हॅल्यू जेव्हा आपण म्हणतो ते मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खूप खूप आवश्यक आहे. तर जास्त भार ही संस्था व्हॅल्यू एज्युकेशन वर देत आहे. सर, आपल्याला जेव्हा बरं वाटतं की आपली काही मुलं शिक्षण घेऊन बाहेर चांगल्या पदावर गेलेली असतात, काही मुलं आपल्याला येऊन भेटली असतील की या मी एखाद्या पोस्टवर आहे, अशी कुठले विद्यार्थी आपल्याला येऊन भेटले आणि आपल्याला आनंद झाला असेल एखाद्या क्षणाचा आनंदाचा? खूप खूप विद्यार्थी जे डॉक्टर झाले आहेत, इंजिनियर झालेत. तर खरोखर माझी काही मुलं आर्मीमध्ये सुद्धा आहेत.
तर आनंद होत आहे की एवढ्या मोठी पोझिशनवर मुलं पोचलेली आहेत आणि की कुठेतरी श्रेय या संस्थाला जात आहे. सर, आपण हे सगळं मेहनत करत असताना प्रशांत सर वगैरे आहेत, आपली पूर्ण टीम आहे. कशा पद्धतीने आपलं एज्युकेशन डिपार्टमेंटचे जे आपले शाळेतली लोक आहेत, आपलं ग्रुप आहे, हे कशा पद्धतीने काम करताय? प्रशांत काशीद सर, बाकीचे माझे शिक्षक, जे ज्या लोकांनी मला सहकार्य केलं. शाळा चालवताना मला नेहमी वाटतं की हे एक टीम वर्क आहे आणि टीम वर्क शिवाय कुठलीही संस्था ही प्रोग्रेसिव्ह होऊ शकत नाही. तर याचं श्रेय सर्वांना जातं ज्याचे मुले आज आपण बघतो की या शाळेची ही प्रगती झाली आहे. सर, ज्या पद्धतीने चिल्ड्रन वेलफेअर सेंटर जे आहे, आपली शाळा आहे, यामध्ये आज 100% आपण रिझल्ट काढतो आहे. पुढे अजून काय अम्बिशन आहे की आपल्या शाळेला कुठपर्यंत न्यायचंय? शाळा, कॉलेज आपण नेलेले आहे. पुढे भविष्यामध्ये काय असे विचार आपण पुढे घेऊन चाललेला आहात? अम्बिशन तर हे आता कधी अंत नसतो. अम्बिशन हे अनएंडिंग आहे. पण मला नेहमी असं वाटतं की चिल्ड्रन वेलफेअर सेंटर हे खरोखर एका शिखरवरती पोहोचली पाहिजे. आणखी मुलं हे जे आहे हे प्रगतीशील झाले पाहिजे. हेच फक्त माझं ध्येय आहे. सर, आता शाळेव्यतिरिक्त आपण जर बोलायचं झालं तर एक विशेष म्हणजे आपण गेली अनेक वर्ष समाजामध्ये सर्व धर्म एकत्र राहावे यासाठी मी पाहिलंय की मुंबई पोलिसांच्या कमिटीवर तुम्ही काम करत असता. गेली अनेक वर्ष आपण पाहिलेलं आहे की सोशल ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही फार लक्ष दिलं आहे आणि स्थानिक उच्च अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्या संपर्कात राहून विभागात शांतता राहावी यासाठी मोठा प्रयत्न आपण नेहमीच केलेला आहे. 92-93 राईट्स नंतर आपल्याला माहित आहे जे अँबॅसेडर टू रोमानिया होते आणखी माझी डीजी रिबेरो साहेबांनी ही संस्था स्थापित केली होती. आणखी जेवढे माझे पोलीस कमिशनर आहेत ते ह्यामध्ये ट्रस्टी आहेत. आणखी उद्देश फक्त एक होता, जातीय सलोखा कसा ठेवावा मुंबई शहरात, हेच उद्देश होता. आणखी त्यासाठी आमचे मेंबर्स जेवढे मोहल्ला कमिटीचे आहेत ते सर्व मुंबई शहरात कार्यरत आहे की जातीय सलोखा किंवा शांतता कशी ठेवावी. यासाठी अजून सध्या काय उपक्रम चालू आहेत की या अशा पद्धतीने समाजकार्यात अजून तुमच्याकडनं विशेष काय कार्यक्रम सुरू आहेत? सर्व एरियामध्ये वेगवेगळे उपक्रम सुरू आहेत. काही ठिकाणी टेलरिंग क्लासेस आहेत, कम्प्युटर क्लासेस आहेत. वेगवेगळे उपक्रम असे आहेत की सर्व एरियामध्ये त्यांची आवश्यकता वेगवेगळी असते. समजा जे आपण जिथे राहतो त्यांची समस्या वेगळी असेल, दुसऱ्या एरियामध्ये दुसऱ्या, तर एरियाचे प्रमाणे आणखी ज्या लोकांना ज्याची गरज आहे त्या पद्धतीने ते कार्यशील असतात. सर, अभिमान वाटतो की एखाद्या वेळेला आपला पुरस्कार मिळतो. हाच पुरस्कार आपल्याला बघायला मिळतोय महाराष्ट्र शासनाचा. हा तुम्हाला अमरीश पटेलजी जेव्हा शालेय शिक्षण मंत्री होते तेव्हा मिळाला होता. काय त्याची आठवण सांगाल? मला वाटतं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने मला बेस्ट टीचर्स अवॉर्ड दिल्यानंतर मला असं वाटत नाही की आणखी काही अवॉर्डची अपेक्षा आहे. कारण हे सर्वश्रेष्ठ अवॉर्ड जे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र सर्वश्रेष्ठ शिक्षक बेस्ट टीचर अवॉर्ड जे मिळाल्यानंतर खरोखर हे मला याचा खूप खूप अभिमान वाटतो. सर, ही इतके जे पारितोषिक ट्रॉफीज आहेत हे सगळे आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी आणलेले आहे? हो. तर आपण पाहिलं की अशा पद्धतीने अजय कौल सर यांच्याशी आपण बोललो की जे चिल्ड्रन वेलफेअर सेंटरचे सर्व मुख्याध्यापक म्हणून ते जबाबदारी घेऊन आणि सुद्धा शाळेची कशी मोठी जबाबदारी असते की त्यांच्याकडे बघून आपल्याला कळतं आणि अत्यंत सुंदर पद्धतीने 1981 पासून ही शाळा अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करते, मुलं घडवते, विद्यार्थी घडवते आणि त्यांचं भविष्य मुळात घडवते. हा सगळ्यात मोठा विषय या ठिकाणी आहे. आपण त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देऊया. मी इथे सांगतो आपला अतुल अभिमान. थँक्यू. जय जय महाराष्ट्र.